तर या पद्धतीने तयार केलेली छान झणझणीत आणि तर्रीदार अशी चिकनची भाजी बघून सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं. तर आज मी इथे छान काळ्या वाटण्याचा वापर करून इथे छान असा झणझणीत चिकनचा रस्सा मी इथे तयार केलेला आहे आणि हा व्हिडिओ बघून तुमच्या देखील तोंडाला पाणी सुटलंच असेल। तर अशा पद्धतीची छान झणझणीत आणि परफेक्ट अशी चिकनची भाजी तयार करण्याकरिता हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा। नक्कीच तुम्ही देखील अशा पद्धतीने एकदा जरी ही भाजी बनवली तर तुम्ही सुद्धा ही भाजी छान अशी बोटं सुद्धा चाटून पुसून खाल, ही माझी गॅरंटी आहे। आणि अशा छान छान रेसिपी बघण्याकरिता महाराष्ट्रीयन पंगतला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा देखील नक्की क्लिक करा। तर चला छान झणझणीत असा चिकनचा रस्सा बनवायला सुरुवात करूया। तर इथे झणझणीत असा चिकनचा रस्सा तयार करून घेण्याकरिता सगळ्यात आधी आपण इथे वाटणाची तयारी करून घेणार आहोत। त्यासाठी मी इथे 2 मध्यम आकाराचे कांदे छान कट केले। आता हे आपल्याला गरम तव्यावर टाकायचे आहे आणि यावर तेल टाकून छान अलटून पलटून हे कांदे आपल्याला 3 ते 4 मिनिटांकरिता मध्यम गॅसवर छान अगदी काळे होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे। आता इकडे कांदे छान भाजून होते तोवर आता आपण इकडे मी इथे बघा भाजीसाठी अशा पद्धतीने छान असं खोबरं घेतलं आणि हे खोबरं मी किसणीने किसून घेतलेलं आहे, जेणेकरून छान असं मिक्सरमध्ये हे सुद्धा बारीक व्हावं। आता इथे बघू शकता कांदा सुद्धा मी अगदी छान असा काळा होईपर्यंत भाजून घेतला। कांदा भाजून झाल्यानंतर कांदा आपल्याला काढून घ्यायचा आहे। त्यानंतर जे आपण इथे खोबरं किसून घेतलेलं होतं ते सुद्धा आपल्याला छान असं अलटून पलटून छान अगदी काळं होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। तर इथे बघू शकता हे भाजतपर्यंत आपल्याला अशा पद्धतीने छान असं हलवत राहायचं आहे आणि ते बघू शकता छान अगदी काळं होईल तोवर मी इथे हे खोबरं छान असं भाजून घेतलेलं आहे। आता हे खोबरं सुद्धा मी इथे काढून घेतलं। त्यानंतर एक मध्यम आकाराचा टोमॅटो छान असा कट करून घेतला आणि हा टोमॅटो सुद्धा आपल्याला छान अगदी रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे। तर इथे 1 ते 2 मिनिटांमध्ये छान असा टोमॅटो सुद्धा भाजून झालेला आहे। आता आपण इथे टोमॅटो सुद्धा काढून घेणार आहोत। आता इथे वाटणाकरिता सगळे जिन्नस आपले भाजून तयार झालेले आहे। त्यानंतर आता मिक्सर बाउलमध्ये आपल्याला भरपूर असा लसूण व यासोबतच ठेचलेलं आलं यामध्ये घालायचं आहे आणि आता यामध्ये टोमॅटो घालायचा आहे आणि यासोबतच भाजलेला कांदा आणि यासोबतच खोबरं सुद्धा आपल्याला यामध्ये घालून छान असं याचं अगदी बारीक असं वाटण तयार करून घ्यायचं आहे। आता इथे वाटण तयार करत असताना जर तुम्ही इथे कोथिंबीर घालायची असेल तर तुम्ही इथे तेही घालू शकता किंवा जर यामध्ये वाटणाकरिता पाणी लागत असेल तर तुम्ही इथे पाणीसुद्धा घालून हे छान असं अगदी बारीक असं वाटण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। तर इथे बघू शकता छान असं बारीक इथे मी हे वाटण तयार करून घेतलेलं आहे। त्यानंतर आता ही सगळी तयारी झाल्यानंतर मी इथे अर्धा किलो हैदराबादी चिकन घेतलेलं आहे आणि हे चिकन मी इथे स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे। तर इथे हे चिकन आपण छान कुकरमध्ये वगैरे न शिजवता अगदी काळ्या वाटणामध्ये अगदी 10 ते 15 मिनिटात छान शिजवून घेणार आहोत आणि चिकन लवकर कसं शिजवायचं ते सुद्धा आपण बघणार आहोत। आता इथे भाजी तयार करण्याकरिता सगळ्यात आधी मी इथे एक पातेलं छान असं गरम करून घेतलं। आता यामध्ये आवश्यकतेनुसार तेल छान गरम करून घेतलेलं आहे। आता या गरम तेलामध्ये आपल्याला जे आपण काळं वाटण तयार करून घेतलेलं होतं ते सुद्धा आपल्याला यामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे। तर इथे बघू शकता छान असं याला मिक्स करायचं आणि अगदी मस्त तेल सुटेपर्यंत मीडियम गॅसवर याला छान असं शिजवून घ्यायचं आहे। आता इथे भरपूर वेळा काळ्या वाटणामध्ये चिकन किंवा मटण जर शिजवायचं असेल तर भरपूर वेळा भाजी शिजवत असताना सगळा मसाला त्या भांड्याला लागल्या जातो किंवा करपल्या जातो। तर असं होऊ नये यासाठी सगळ्यात आधी आपल्याला पातेलं छान आपल्याला अगदी कडकडीत असं गरम करायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला त्या पातेल्यामध्ये तेल टाकायचं आहे। म्हणजे असं केल्यामुळे हा मसाला पातेल्याला लागत सुद्धा नाही आणि आपली छान अशी शेवटपर्यंत भाजी करपत सुद्धा नाही। तर इथे हा सगळा मसाला मी छान असा तेल सुटेपर्यंत परतून घेतला। त्यानंतर मी इथे हळद घातली, यासोबतच अगदी छोट्या चमच्याने मी इथे 4 ते 5 चमचे इतकी धनिया पावडर घातलं, यासोबतच चवीनुसार मिरची पावडर घातलं आणि यासोबतच चवीनुसार मीठ सुद्धा घातलेलं आहे। आता इथे सगळे मसाले घातल्यानंतर मी इथे यामध्ये अगदी थोडीशी छान बारीक कट केलेली हिरवीगार अशी कोथिंबीर सुद्धा टाकून घेतली, यामुळे भाजीला खूप मस्त असा स्वाद येतो। आता हे सगळे मसाले मी इथे छान असे मिक्स केलेले आहे आणि इथे बघू शकता इथे रंग तुम्ही बघू शकता छान असा काळा आलेला आहे आणि हे सगळे मसाले आपल्याला छान असे मिक्स करून घ्यायचे आहे आणि अगदी मीडियम गॅसवर हा सगळा मसाला आपल्याला अगदी तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचा आहे। तर इथे बघू शकता वाटणाला छान असा तेल सुटलेलं आहे आणि इथे हे मस्त असं वाटण शिजून आता तयार झालेलं आहे। तर याच पद्धतीचं आपल्याला छान असं वाटण शिजवून घ्यायचं आहे आणि वाटण सुद्धा अशाच पद्धतीने तयार करून घ्यायचं आहे। आता इथे वाटण सुद्धा छान शिजवून घेतलं। त्यानंतर आता मी इथे अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये छान असं स्वच्छ धुतलेलं यामध्ये चिकन घातलेलं आहे। तर हे चिकन हैदराबादी आहे, तर तुम्ही इथे कुठलंही चिकन वापरू शकता। तर आता हे चिकन आपल्याला यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे।
आता इथे फक्त हे चिकन आपल्याला या मसाल्यांमध्ये मिक्स करेपर्यंत गॅस आपल्याला मीडियम ठेवायचा आहे आणि आता यावर प्लेट झाकल्यानंतर गॅस आपल्याला पूर्णपणे कमी करायचा आहे आणि कमी गॅसवर 10 मिनिटांकरिता हे चिकन आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे। मध्यंतरी चमच्याने याला छान असं हलवून घ्यायचं आहे। आता इथे सुरुवातीचे मी इथे 5 मिनिट हे चिकन छान असं अगदी कमी गॅसवर शिजवून घेतलं। त्यानंतर अशा पद्धतीने मध्यंतरी आपल्याला हे चिकन अशा पद्धतीने छान असं हलवून घ्यायचं आहे आणि इथे बघू शकता अजिबात मसाला वगैरे या भांड्याला करपलेला नाही। अगदी आरामात असं हे चिकन छान असं कमी गॅसवर अगदी परफेक्ट असं शिजून तयार होते। आता इथे पुन्हा मी इथे यावर प्लेट झाकून दिली आणि पुन्हा मी इथे 5 मिनिटांकरिता हे चिकन इथे पुन्हा छान असं शिजवून घेणार आहे। तर अशा पद्धतीने मी इथे पुन्हा ही भाजी 5 मिनिटांकरिता झाकून ठेवलेली होती आणि अशा पद्धतीने 10 मिनिट ही भाजी आपल्याला अशाच पद्धतीने छान शिजवून घ्यायची आहे आणि मध्यंतरी या भाजीला मिक्ससुद्धा करत राहायचं आहे। आणि ते बघू शकता 10 मिनिट झाले तरीसुद्धा मसाला या भांड्याला लागलेला नाही। अगदी आरामात अशी ही भाजी छान अशी शिजून तयार होते आणि ते बघू शकता पीसेससुद्धा बघा अशा पद्धतीने छान असे कट होत आहे। म्हणजेच इथे आपली भाजी छान अशी शिजवून तयार झालेली आहे। म्हणजेच आता आपण यामध्ये पाणीसुद्धा टाकून घेऊ शकतो। तर अशा पद्धतीने छान आधी आपल्याला या काळ्या वाटणामध्येच ही भाजी शिजवून घ्यायची आहे आणि अशाच पद्धतीने ही भाजी लवकर शिजल्या जाते। त्यानंतर आता गॅस मोठा करायचा आणि आपल्या आवडीनुसार यामध्ये आपल्याला किती रस्सा पातळ किंवा दाटसर हवा आहे यानुसार आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे। तर बघू शकता मी इथे यामध्ये गरमच पाणी घालत आहे। गरम पाणी घातल्यामुळे भाजीचा स्वाद असा टिकून राहतो, त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीने छान असं गरमच पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे। आता इथे अगदी थोडं थोडं पाणी टाकून घेत असताना भाजी आपल्याला ढवळून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने रस्सा आपल्याला चेक करून घ्यायचा आहे। आणि इथे बघू शकता मी इथे हा रसा जो इथे तयार केलेला आहे तो खूप जास्त दाटसर देखील नाही आणि खूप जास्त पातळ देखील नाही, अगदी परफेक्ट असा मी इथे हा रसा तयार केलेला आहे। आता सगळ्यात आधी ही भाजी आपल्याला 5 ते 7 मिनिटांकरिता अगदी मीडियम गॅसवर छान अशी शिजवून घ्यायची आहे। आता इथे भाजी शिजवत असताना यामध्ये अशा पद्धतीने चमचा ठेवायचा आहे आणि ही प्लेट आपल्याला अशी अर्धवट अशी झाकून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने 5 ते 7 मिनिटांकरिता ही भाजी आता अशीच आपल्याला शिजवून घ्यायची आहे। तर इथे बघू शकता 5 ते 7 मिनिट ही भाजी मी इथे अशाच पद्धतीने छान शिजवून घेतली। तर अशी ही भाजी शिजवल्यामुळे ही भाजी अगदी अशी पानसट लागत नाही, अगदी ही भाजी मस्त अशी बनवून तयार होते। भाजी शिजवत असताना मी यामध्ये छान असा चिकनचा काळा मसालासुद्धा टाकून घेतलेला होता, ती फक्त क्लिप माझ्याकडून मिस झालेली आहे। आता ही भाजी शिजल्यानंतर इथे मी छान ही भाजी छान अशी मिक्स करत आहे आणि ते बघू शकता रसासुद्धा छान असा एकसंत तयार झालेला आहे। आता सगळ्यात आधी आपण गॅस बंद करून घेणार आहोत आणि ही भाजी आपल्याला अशीच झाकून ठेवायची आहे। आता 5 मिनिट ही भाजी अशीच झाकून ठेवलेली होती। त्यानंतर मी इथे बारीक कट केलेली हिरवीगार अशी छान अशी कोथिंबीरसुद्धा टाकून घेतलेली आहे। आता ही भाजी छान अशी खाण्याकरिता तयार झालेली आहे आणि ते बघू शकता अगदी मस्त अशी झणझणीत अशी तर्रीदार काळ्या वाटणातील चिकनचा रस्सा आपला बनून इथे तयार झालेला आहे। अगदीच बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल अशी ही भाजी आपली बनून तयार झालेली आहे आणि या पद्धतीने भाजी बनवून खाल्ल्यानंतर अगदी खाणाऱ्याचं मनसुद्धा तृप्त होईल आणि अगदी बोटे चाटून पुसून ताटसुद्धा चाटून पुसून ही भाजी खाल्ली जाईल। तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा एकदा तरी ही भाजी नक्कीच ट्राय करून बघा, नक्कीच तुम्हाला सगळ्यांना आवडेल आणि एकदा बनवल्यानंतर तुम्ही याच पद्धतीने चिकनचा रस्सा बनवून खात राहाल। तरीही तुम्हाला काळ्या वाटणातील चिकनच्या रस्स्याची रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रीयन पंगतला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा अशाच एका छान नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।